सभामंडपातील उपस्थित सर्व मान्यवर, नमस्कार. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि स्त्री चळवळीची 50वी वर्षाचा हा आपला परिसंवाद हा एक दुग्ध शर्करा योगच म्हणावा. सावित्रीबाईंच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी आपल्या विषयाची सुरुवात करते. माझ्या विषय मांडणीतून मी स्त्री चळवळीचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यांना उलगडत या चळवळीची वाटचाल जी आहे ती आपल्यासमोर मांडणार आहे. ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते, तिला मान सन्मान दिला जातो, तिथं देवता वास करतात असं म्हणतात. ही आपली प्राचीन संस्कृती आहे. परंतु काळ जसा जसा बदलत गेला तसा तसा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलत गेला. स्त्री म्हणजे चूल आणि मूल, रांधा वाढा उष्टी काढा या एका चौकटीत तिचं आयुष्य जे आहे ते मर्यादित केलं गेलं आणि मग काही काळाने तिला या चौकटीची, या अन्यायाची जाणीव व्हायला लागली आणि मग तिने या अन्यायाला विरोध करायला, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आणि मग सुरू झाली स्त्री चळवळ. स्त्रिया शिकू लागल्या, बोलू लागल्या, लिहू लागल्या, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू लागल्या. पण हे सगळं एका दिवसात घडलं नाही. हे आंदोलन उभं राहिलं ते कार्यकर्त्यांच्या, पत्रकारांच्या, राजकीय नेत्यांच्या, हितचिंतकांच्या आणि सामान्य स्त्रियांच्या अथक प्रयत्नातून. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी राघव भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, पंडिता रमाबाई यांची वैचारिक कामगिरी महत्त्वाची आहे. महात्मा फुलेंचे कार्य आपणा सर्वांना ठाऊक आहे. पण महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा मिळालेल्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून मूलभूत असे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले. मला अधोरेखित करावंसं वाटतं. तब्बल 63 वर्षानंतर हा जो काळ आहे 63 वर्षांचा, तब्बल 63 वर्षानंतर हा निबंध आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मान्यता प्राप्त झाला आणि पहिली स्त्रीवादी लेखिका असण्याचा बहुमान ताराबाईंना मिळाला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून केवळ वैचारिक नव्हे तर कथा, कादंबरी, ललित साहित्यातून देखील स्त्रियांनी स्त्रीवादाची जी जाणीव आहे ती दिलेली आहे. गांधी युगात सार्वजनिक व सामाजिक कार्याची प्रेरणा स्त्रीमनात निर्माण होत होती. महात्मा गांधींनी स्त्रियांना स्वतंत्रता आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं. घटना समितीमध्ये हंसा मेहता यांनी स्त्री हक्कांविषयीची मागणी केली आणि ती मागणी त्यांनी युनोमध्ये पोहोचवली. ज्यावेळी स्त्रियांचा हक्क आणि अधिकार यांचा विचार व्हावा अशी सातत्याने मागणी संयुक्त राष्ट्राकडे होऊ लागली आणि मग या मागणीचा आणि एकंदर परिस्थितीचा विचार करून 1975 हे वर्ष स्त्रीवादी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय 1970 नंतर स्त्रीवादाची जी चळवळ आहे ती अधिक जोर पकडू लागली आणि आता या चळवळीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या 50 वर्षात तिचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक प्रवासाचा ऊहापोह म्हणजेच आजचा हा परिसंवाद. या 50 वर्षात स्त्रियांचा आवाज उपेक्षेपासून मुख्य प्रवाहात आल्याचे आपल्याला दिसून येते. तिने स्वतःत केलेला बदल आणि समाजाची बंधनं झुगारून स्वतःचा सर्वतोपरी केलेला विकास हा या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. स्त्री चळवळीची वाटचाल जी आहे ती मुख्यतः 3 टप्प्यांमध्ये झालेली दिसून येते. यातला पहिला जो टप्पा आहे तो आहे 1970 ते 1990. आज जर आपण मागे वळून बघितलं तर हा फक्त संघर्ष नाही तर परिवर्तनाचा भव्य इतिहास आपण बघत आहोत. 1948 मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली दलित महिला परिषद आयोजित करण्यात आली होती आणि याच वेळी दलित स्त्री साहित्य मंचची स्थापना झाली. मुंबईतील कामाठीपुऱ्यात देवदासी मुक्ती संघटना, देवदासी वैश्य पुनर्वसन केंद्रांची स्थापना झाली. महात्मा फुले प्रतिष्ठानने परिषद आयोजित करून निपाणी येथे 30 ते 40 स्त्रियांच्या जटा कापून त्यांना जटामुक्त करण्याचे क्रांतिकारी काम या काळात केले. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर होण्यापूर्वी स्त्रिया एकत्र येऊन कृतीप्रमाण कार्य करत होत्या. यात समाजवादी महिला संघटना, मोलकरीण संघटना यांचा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा समितीच्या सेविकांनी फाळणीच्या वेळी कराचीतील 100 तरुण सिंधी मुलींना वर्षभर आधार दिला. मुंबईतलं घर एक 1 रूम किचन आणि त्या घरात सगळे परिवारातली मंडळी राहत असताना या मुलींना त्यांनी वर्षभर सांभाळलं.
हे सेवा समितीचं जे काम आहे हे मला अधोरेखित करावं असं वाटतं. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर होण्यापूर्वी 1872 मध्ये झालेली जी मथुरा केस आहे, त्या मथुरा केसच्या धक्कादायक निर्णयामुळे स्त्री संघटना संतापल्या, हजारो स्त्रिया रस्त्यावर उतरल्या, घोषणाबाजी झाली आणि या आंदोलनातून भारतीय दंड संहितेतील बलात्काराच्या व्याख्येमध्ये बदल झाला. हा स्त्री आंदोलनाचा मोठा विजय होता. आंदोलने, संघटना या माध्यमातून स्त्रिया सातत्याने आवाज उठवत होत्या. हुंडाबळी, महागाई, बलात्कार अशा अनेक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून स्त्री चळवळीतील संघर्षाची जागा संघटना व संस्थांनी घेतली. सरकार दरबारी सातत्याने स्त्री प्रश्न मांडून आपल्या अपेक्षा व मागण्यांसाठी या संघटना पाठपुरावा करत राहिल्या. 1977 मध्ये बाळजा द्वैमासिकाची सुरुवात झाली. विद्या बाळ संपादित स्त्री मासिकातून वेगवेगळे विषय चर्चिले जाऊ लागले. मिळून साऱ्याजणी हे मासिक सुद्धा विद्या बाळ यांनी सुरू केलं आणि आपल्या गीतालीताई त्याचं काम आता बघतायत. तर विद्या बाळ यांनी अनेक स्त्रियांना बोलतं केलं, त्यांच्यामध्ये स्त्रीत्वाची वेगळी जाणीव निर्माण झाली आणि स्त्री चळवळीला वेग आला. विविध मार्गाने सुरू झालेल्या चळवळीमधून स्त्रियांनी सामाजिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक स्थैर्य जे आहे ते त्यावेळी प्राप्त झालं. महिला कामगारांना पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळत असल्याने कामगार चळवळीही या काळात उभारल्या गेल्या. सेवा हे याचे उत्तम उदाहरण आहे. सेल्फ एम्प्लॉय वुमन असोसिएशन 1961 मध्ये हुंड्यामुळे होणाऱ्या स्त्रीबळी व हिंसाचाराविरुद्ध हुंडाबंदी कायदा तयार झाला. महिला संघटनांची उभारलेले नेटवर्क, कार्यरत संघटना, सेवा शक्ती, नारीमुक्ती यामुळे शहरी व ग्रामीण पातळीवर हजारो स्त्रिया एकत्र आल्या. 1990च्या पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षणामुळे राजकारणातील महिलांचा सहभाग वाढला. टुवर्ड्स इक्वॅलिटीचा अहवाल देखील याच काळात आला. या अहवालातून भारतातील स्त्रियांची वास्तविक स्थिती प्रथमच वैज्ञानिक पद्धतीने मांडली गेली. स्त्रियांचे शिक्षण, आरोग्य, रोजगारातील असमानता, हिंसा, कुपोषण यावर प्रकाश टाकला गेला आणि हा अहवाल या चळवळीचा टर्निंग पॉइंट ठरला. 50 वर्षाच्या या चळवळीचा पाया फक्त काही मोठ्या नेत्यांनी नाही, तर शैक्षणिक सुधारणा, विधवा पुनर्वसन, आरोग्य सेवा, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचे हक्क, ग्रामीण भागातील स्त्रियांचे नेतृत्व करणाऱ्या आणि हे सगळं करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या गीताबाई साने, शांताबाई जोगळेकर, शकुंतला परांजपे, सुरेखा दळवी, वंदना सोनवणे, इंदू मेळावे, वसुंधरा पांडुरंग, मालतीबाई बेडेकर यासारख्या कार्यकर्त्या आणि लेखिका यांनी घातला. पुढचा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा 1990 ते 2010. 1975 पासून सुरू झालेली स्त्रीवादी चळवळ, या चळवळीची मुख्य मागणी जी होती ती होती स्त्री पुरुष समानता. तिला समान वागणूक हवी, समता हे मूल्य म्हणून स्वीकारलं जावं, हा या चळवळीचा मूळ मुद्दा होता. आणि लिंगभाव निरपेक्षता हे अर्थातच सोपं नव्हतं. तिला तिची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीचा अखंड लढा जो होता तो सुरूच होता. काळ बदलला, पूर्वीचे प्रश्न शिथिल झाले पण ते बदलले नाही किंवा त्यांचं अस्तित्व जे आहे ते मान्य करणं सहजी शक्य नव्हतं. ती नोकरी करत होती, काम करत होती, घर आणि नोकरी अशा दोन्ही आघाड्या ती सांभाळत होती, समर्थपणे पेलत होती. तिची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ती स्वतः झगडत होती, ठामपणे उभी राहत होती. जाचक रूढी शिथिल झाल्या असल्या तरी जशी भरती गेली तरी ओल मागे राहते, तसं अन्यायाचा मारा ओसरला असला तरी सूक्ष्मपणात डावेपणा, अवहेलना जी आहे ती काही बायकांना चुकली नाही. बालपणापासूनच स्त्री पुरुषांच्या जीवन पद्धतीमध्ये भेद केला जातो. त्यामुळे तिला येणारी एक प्रकारची मानसिक दुर्बलता म्हणजे विवाह करणं, आई होणं, घरकामाचा जो काही भार आहे तो तिच्या एकटीवरती टाकला जातो. मला कुणाच्या भावना दुखावणं हा माझा हेतू नाही, पण मला एक रूढी परंपरांविषयी जरा बोलावंसं वाटतं. लग्न हा विधी आपल्याकडे होतो, तिलाच कुंकू लावलं जातं, तिलाच चुडा भरला जातो, तिच्याच गळ्यात मंगळसूत्र बांधलं जातं आणि जेव्हा तो माणूस जातो त्यावेळेला हे सगळं तिच्या अंगावरून उतरवलं जातं. त्यावेळेला तिच्या मनस्थितीचा अंदाज, तिला काय वाटत असेल, आधीच तिच्या आयुष्यातला अर्धा जो भाग असतो तिच्यावरती झालेला तो आघात 100% असतो आणि तो तसा आघात तिच्यावर झालेला असताना या सगळ्या रूढी परंपरांचा, प्रथांचं पालन करून तिच्यासोबत जे काही केलं जातं हे खरोखर कितपत योग्य आहे. आज या व्यासपीठावरून मला हा मुद्दा मांडावासा वाटतो.
आपल्या सामाजिकतेमध्ये तिच्या सौंदर्याची वारेमाप स्तुती एका बाजूला होत असते, पण दुसरीकडे तिच्या शारीरिक बौद्धिक क्षमतांची कौशल्याची उपेक्षा केली जाते. ती निसर्गतः अबला नाही, पण स्वतःच्या स्वार्थासाठी तिला तसं बनवलं गेलं. हा जो 1990 ते 2010चा काळ आहे, या काळात अजून एक महत्वाची घटना घडली, ज्याचे पडसाद जे आहेत ना ते आत्ता आपण भोगतोय. या काळामध्ये गर्भलिंग निदान हे खूप मोठ्या प्रमाणात होत होतं. तुम्ही 1990 ते 2010 पण नाही, आपण 2000 पर्यंतच पकडूया, साधारण 10 वर्षाचा कालावधी जर बघितला तर घराघरामध्ये 2 मुलं 1 मुलगी, 2 मुलं 1 मुलगी असं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. पूर्वी मुलगा होईपर्यंत थांबायचं, मग त्या 5 मुली असतील, 6 मुली असतील, 7 मुली असतील, असा तो पूर्वीचा काळ. आणि मग त्यांचा विवाह त्यांना उजवणं, मग त्यामध्ये हुंडाबळीच्या त्या केसेस त्या काळात होत होत्या. आणि आजची जी परिस्थिती आहे ना, आज मुलांना मुलीच मिळत नाहीयेत. याचं जे मूळ कारण आहे ना, ते मूळ कारण ह्या 1990 ते 2000 मध्ये जो हा प्रकार झालाय गर्भलिंग निदानाचा, त्यावेळेला एक केस घडली होती. जळगावमध्ये एक जोडपं पकडलं गेलं होतं. तर हा जो काळ आहे, या काळामध्ये ही एक जी घटना आहे किंवा हे मला अधोरेखित करावं असं वाटतं. भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना पुरुषांइतकाच दर्जा आणि समान संधी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र, बंगाल, ओरिसा, आसाम, केरळ इत्यादी राज्यातून राज्य महिला आयोगाची स्थापना या काळामध्ये झाली. राजस्थानात भौरी देवी नावाच्या एक महिला कामगार होत्या आणि त्या महिलेवरती गावकऱ्यांनी अत्याचार केला. त्यामागचं कारण असं होतं की त्या बाईने बालविवाहाला विरोध केला होता आणि त्या बालविवाहाला विरोध केल्यामुळे पूर्ण गावकऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला आणि या अत्याचाराविरुद्ध तिने न्याय मागितला. आणि हे जे प्रकरण आहे हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यावेळेला गेलं. आणि ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं, त्यावेळेला कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा स्त्रीच्या मूलभूत हक्कांचा भंग आहे, अशा आशयाचा निर्णय जो आहे तो सुजाता मनोहर या तत्कालीन न्यायाधीश यांनी दिलेला आहे. आणि मग याच निर्णयाच्या आधारावर पुढे विशाखा तत्वांची निर्मिती जी आहे ती झालेली आहे. या काळातील सांस्कृतिक बदल मला सांगायचे वाटतात. त्यात साहित्य, चित्रपट, नाटक या सगळ्यातून स्त्री देह तर साहित्य क्षेत्रातली काही नावं मला या ठिकाणी घ्यावीशी वाटतात. तर तिची स्त्री देह, लैंगिकता, तिची ओळख हे मुद्दे जे आहेत या मुद्द्यांना धरून चर्चेचा विस्तार होताना दिसतो. 1990 नंतर ज्यांचे कविता संग्रह आलेत अशा प्रज्ञा पवार, नीरजा, कविता महाजन, अंजली कुलकर्णी, आसावरी काकडे, निलिमा गुंडी, सिसिलिया कारव्हालो, प्रभा गणोरकर, मल्लिका अमरशेठ, योगिनी राहुल, कल्पना दुधाळ, प्रतिमा इंगोले इत्यादी अनेक ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्रींनी आपल्या आजूबाजूच्या आणि इतर जणींच्या अनुभवांचे प्रतिबिंब जे आहे ते या कवितेमध्ये, साहित्यामध्ये उमटवलेले दिसतात. खरं तर मला 3ऱ्या टप्प्यावरती बोलायचं होतं. कारण आत्ताचे जे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नांशी मला जास्त मी रिलेट होते. सायबर क्राईम म्हणा किंवा सोशल मीडियाचा जो वापर आहे त्याच्यातून स्त्रियांची होणारी फसवणूक आहे, असे अनेक मुद्दे आहेत. याच्यावरती काय आपण उपाय करू शकतो ते पण आहे. हरकत नाही. आपल्या वक्त्यांची संख्या आणि बोलणाऱ्यांचं सगळं बघता मला वाटतं इथं पूर्णविराम द्यायला हवा. जाता जाता मी इतकंच सांगेन, हीच अमुची प्रार्थना न हेच अमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसासम वागणे. माणूस म्हणून जगण्याची तिची धडपड गेल्या 50 वर्षापासून सुरू आहे. ती आजही सुरू आहे आणि ती अव्याहत सुरूच राहणार आहे. धन्यवाद.